नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज, सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ। काशीनाथ दाते। श्री अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या ठिकाणी आपल्या मार्फत शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची आंदोलन कालही नागपूरमध्ये दिव्यांगांचं आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिव्यांगांचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत। माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः माझ्या पारनेरनगर मतदारसंघात देखील गेली 4 महिन्यापासून या ठिकाणी दिव्यांगांचं अनुदान हे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही। राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत या दिव्यांगांना खरं म्हणजे 1500 रुपये आपण अनुदान देतो। आज महागाईच्या काळामध्ये निश्चितपणे या दिव्यांग बांधवांचा 1500 रुपयामध्ये उदरनिर्वाह निश्चितपणे होत नाही। त्यांना इतर काम किंवा मजुरी काम करता येत नाही आणि म्हणून फक्त अनुदानावर त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि म्हणून सातत्याने त्यांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी अशा या दिव्यांगाची मागणी गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे। आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी दिव्यांगांना 3000 रुपये अनुदान दिलं जात आहे आणि आता नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये 3000ची भर टाकून त्या ठिकाणी 6000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशी माझी माहिती आहे। आणि म्हणून आपल्या देखील मी शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की दिव्यांगांच्या अनुदानामध्ये अजूनही आपल्या या 1500च्या ऐवजी 1500ची वाढ करून आणखी 3000 हे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणं गरजेचं आहे। त्यांना ते 3000 रुपयांना अनुदान मिळावं अशी त्या दिव्यांगांची मागणी आहे। त्याचा गांभीर्यपूर्वक विचार शासनाने करावा अशी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो। त्याचप्रमाणे दिव्यांगाच्या अनुदानाबरोबरच संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या काय असतील, मग श्रावणबाळ योजना असेल, विधवा परित्यक्तांचं अनुदान असेल, गेली 4 महिन्यापासून या हे सगळं अनुदान आज रखडलेलं आहे। कुठल्याही लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळाला नाही आणि सातत्यानं हे लाभार्थी हे आमच्याकडे चक्रा मारतायत, आम्हाला अनुदान मिळत नाही, मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करतायत। आणि आता सरकार बदलल्यानंतर या समित्या देखील आता राहिलेल्या नाहीत। संजय गांधी निराधार समित्या ह्या बरखास्त झालेल्या आहेत आणि म्हणून नव्यानं समित्या होईपर्यंत त्या ठिकाणी या संजय गांधी निराधार योजनेचे जे काही प्रकरण पेंडिंग आहेत त्याच्यासाठी देखील कुठला तरी मार्ग काढून त्या कमिट्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत आणि उर्वरित जी मागणी आहे त्या मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील लाभ त्या ठिकाणी मंजूर केला पाहिजे। या ठिकाणी संजय गांधी योजनेत थकलेलं अनुदान त्वरित वितरण करण्यात यावं अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास शासनास विनंती करीत आहे। धन्यवाद। श्री अमोल पाटील।